हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण टम्म फुगलेली आणि तेल न पिणारी पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपण या ठिकाणी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया। पुऱ्यांमध्ये मीठ हे घालणं आवश्यकच आहे, कारण त्याशिवाय पुऱ्यांना चव येत नाही। आणि यामध्ये आपण कुठलाही मोहन घालणार नाही आहोत। मोहन घातल्यामुळे पुरी खूप मऊ होते आणि ती तेल सुद्धा पिते, त्यामुळे आपण यामध्ये मोहन घालणार नाही आहोत। आता आपण याला मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकून याला छान मळून घेऊया। कणिक मळण्याआधी आपण एक गोष्ट नेहमी आठवण ठेवायची आहे, खास करून पुरींची कणिक मळताना ती दाटसरच असली पाहिजे। पातळ कणिक मळली तर आपली पुरी फुगणारही नाही आणि ती लाटायला देखील त्रास देईल। त्यामुळे कणिक ही दाटसरच असायला हवी। तुम्ही बघू शकता आपली छान अशी कणिक मळून झालेली आहे। मस्त दाटसर आहे, हे तुम्ही बघू शकता। आता आपण हिला थोडंसं तेल लावून परत एकदा मळून घेऊया। आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। या आकाराचे आपण पूर्ण याचे गोळे तयार करून घेऊया। आता आपण पुरी लाटून घेऊया। त्यासाठी गोळा घेऊया आणि त्याला छान तेल लावून लाटून घेऊया। अगदी हलक्या हाताने लाटायची आपल्याला, ज्यामुळे आपली पुरी छान फुगेल। जास्त जोर लावून लाटायचं नाहीये। हे बघा, आपली पुरी लाटून झालेली आहे। असंच आपण दुसरी पुरी लाटून घेऊया। आपलं तेल या ठिकाणी छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये पुरी टाकूया। तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी पुरी फुगलेली आहे। हिला आपण काढून घेऊया।
फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या रेडी आहेत. तुम्ही सुद्धा या ट्रिक्स वापरून पुऱ्या नक्की तयार करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपीसोबत. धन्यवाद.